महाराष्ट्रामध्ये कोविडच्या केसेस 60,000च्या घरात आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण केसेस दररोज निघत आहेत. त्याचबरोबर देशामध्ये पण जे आकडेवारी आहे महाराष्ट्र सकट ते 2,60,000 70,000च्या घरात म्हणजे परिस्थिती कोविड पेशंटच्या आकडेवारी हे कुठेतरी वाढत असताना एक चिंता निर्माण करणारी ही परिस्थिती आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होते. त्याचबरोबर रेमडेसिवीरचा पण तुटवडा निर्माण झालेला आहे, सत्य परिस्थिती. पण ही सगळी परिस्थिती असताना काही लोकांना राजकारण शिवाय काय करता येत नाही, ही सत्य परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठेतरी गेली 4-5 दिवसापूर्वी जी परिस्थिती होती, कुठेतरी सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करून देत नाही, असा प्रचार एक महाराष्ट्रामध्ये सुरू केला होता. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. या देशामध्ये 7 कंपन्या असे आहे की ज्यांना रेमडेसिवीर उत्पादन करण्याचा आणि मार्केटिंग करण्याचा अधिकार किंवा परमिशन केंद्र सरकारने या 7 कंपन्यांना दिलेली. त्याचबरोबर 17 कंपनी अशी आहे की जे निर्यातीसाठी स्वतःच्या औषधं बनवू शकतात आणि 2 कंपनीच्या माध्यमातून जगामध्ये ते पुरवठा करू शकतात. या देशामध्ये ज्या दिवसापासून आकडे वाढण्याची सुरुवात झाली, मग रेमडेसिवीर कुठेतरी हे भेटत नाही असा एक चित्र निर्माण झाला. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुरतच्या कार्यालयामध्ये मोफत रेमडेसिवीर वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. निश्चित रूपाने त्याच्यावर आम्ही बोट ठेवल्यानंतर तिकडचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तशी काही परवानगी दिली नाही, साठा कुठून आला त्याचं आम्हाला माहीत नाही, असं कुठेतरी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मग त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे काही नेते की आम्ही 50,000 वायल या महाराष्ट्र सरकारला आणून देऊ असा दावा करू लागले. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊन्समध्ये उपलब्ध झाला होता. आपल्याला माहिती देऊ इच्छितो की हिरा ग्रुप चालवणारे एक भारतीय जनता पक्षाचे नेते आहे. मागच्या काळामध्ये ते जलगाव अंबळनेर येथून अपक्ष निवडून आले होते. 2019च्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकटीवर निवडून आले, हारले. लढल्यानंतर त्यांनी त्या नंदुरबारमध्ये त्यांचे जे हॉटेल आहे हिरा एक्झिक्युटिव्ह, त्या हॉटेलमध्ये हजारो वायल जमा करून साठा करून ठेवला होता आणि त्यांनी स्वतः हे फोटो जनतेमध्ये कुठेतरी उघड केलेले. 2 बॉक्स हे रेमडेसिवीरचे वायल आहे. या औषधा ब्रूक फार्मा ओनली फॉर एक्सपोर्ट असा या औषधांवर लिहिण्यात आलेलं आहे. 8 तारखेला त्यांनी रांगा लावून त्या हॉटेलमधून लोकांना वाटप करण्याचं काम केलं. मग स्वतः त्यांनी सांगितलं की 2 दिवस लॉकडाऊन वीकेंड असताना वाटता येणार नाही. मग 12 तारखेला पुन्हा वाटप झालं. सांगताय की 700-800 इंजेक्शन आम्ही वाटले. आमची माहिती आहे की 20,000 पेक्षा जास्त वायल ते लोकांनी ब्रूक फार्माची तिकडे आणून ठेवली होती. ते त्यांनी जलगाव आणि नंदुरबार, धुलिया या 3 जिल्ह्यामध्ये ब्लॅक मार्केट करण्याचं काम केलं. आमच्या इतकंच त्यांना प्रश्न आहे
की आपल्याला 8 तारखेला वाटप करत असताना, 12 तारखेला वाटप करत असताना या हिरा ग्रुपकडे किंवा हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलकडे किंवा ग्रेस शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू किंवा त्यांचे स्टाफकडे एफडीएच्या कुठलाही लायसन किंवा परवाना होता काय? महाराष्ट्र एफडीएनी कुठला परवाना आपल्याला दिला होता काय? किंवा दीव दमन इथे हे उत्पादन होते त्या एफडीएने काय परवाना दिला होता काय? म्हणजे एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे तो बेकायदेशीरपणे 20-20 हजार वायल आणताय, साठा करून ठेवताय, काही वाटताय, काही विकताय आणि नंतर तेच बहादर, तेच सन्माननीय माजी आमदार दरेकर साहेबांना घेऊन सिंगणे साहेबांना भेटताय की आम्हाला परवानगी मिळवून द्या. 17 तारखेपर्यंत कुठलीही परवानगी देण्यात आली नाही. त्या काळामध्ये मोठ्या संख्येने कुठेतरी या जळगाव जिल्ह्यामध्ये पण हे धंदा सुरूच होता. आजचे तिकडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आमदार अनिल भाईदास पाटील साहेबांनी पण मंत्री महोदयांना तक्रार केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी माहिती अशी आहे की कुठेतरी एफडीएनी कालच जिल्हा अधिकारी नंदुरबारला पत्र लिहिलेलं आहे की आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करा. आम्ही राजकारण करू इच्छित नाही. 3 दिवस अगोदर मी याच्यासाठी एक प्रश्न निर्माण केला होता की आपल्याकडे तुतवडा असताना जे निर्यातसाठी कंपनी आहे त्यांना आमचे अधिकारी संपर्क करत असताना ते आम्हाला द्यायला तयार नाही आणि कुठेतरी अडवणूक होते असा माझ्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आला होता. आता ब्रूक फर्माच्या विषयी सांगतो. ब्रूक फर्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएनी पत्र दिल्यानंतर केंद्रशासित प्रदेश जिथे ही निर्मिती होते तिकडच्या एफडीएनी सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राला देता येत नाही. बहुतांश ही कंपन्या कुठेतरी देवदमनला आहे किंवा गुजरातमध्ये आहे. तिकडच्या एफडीए सांगताय महाराष्ट्राला आपल्याला देता येत नाही. मग जो 3 दिवसापूर्वी जो मुद्दा उपस्थित मी केला होता कुठेतरी केंद्राकडून याची अडवणूक होते. मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर कुठेतरी केंद्रीय आरोग्य मंत्री मुख्यमंत्रीशी त्यांनी संवाद साधला. तुतवडा दूर करण्यासाठी आश्वासनं दिली आणि आम्ही राजकारण करण्यासाठी हा विषय समोर आणला नाही. जनहितासाठी हा विषय समोर आणला होता. पण बेकायदेशीरपणे हे सगळं कारभार किंवा त्याआधी 3-4 दिवस भाजपचे नेते या सरकारला बदनाम करण्याचं काम करत होते. आता कुठेतरी वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या ब्रूक फर्माच्या मालक त्यांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री जात आहे. त्यांची वकीलपत्र घेता आणि 2-3 दिवसापासून भाजपचे सगळे नेते माझ्या बाबतीत बोलत राहत आहे. मी त्यांना इतकंच बोलू इच्छितो की माझ्या जवाईच्या विषय समोर आणताय. त्याच दिवशी मी स्पष्टपणे सांगितलं होता की कायदेपेक्षा कोणी मोठा नाही. जे काय न्यायालयात होईल ते होईल. आणि देवेंद्रजी सांगताय की नवाब मलिक यांचे जवाईला अटक झाल्यानंतर ते केंद्राच्या विरोधात बोलताय. मग त्यांचे सगळे नेते सांगताय म्हणजे कुठेतरी ते सुटत नाही. त्यासाठी नवाब मलिक केंद्राच्या विरोधात अमित शहाच्या विरोधात बोलताय. मला वाटते महाराष्ट्राची जनता त्यांना माहीत आहे जे काही असेल बोलण्यात कधी नवाब मलिक मागे राहत नाही. आणि जो व्यक्तिगत जो काही विषय माझ्या जवळचा असेल तो विषय न्यायालयात आहे. पण जे व्हायचं आहे ते होईल. सत्य काय असत्य काय त्याच्यातून बाहेर येईल. पण कालपासून काही मंडळी माझ्यावर बोट दाखवत असताना मी त्यांना बोलू इच्छितो क्रिस्टल कंपनीच्या मालकाला की आता मी राजकारण करत नाही, आता तुमचा विषय काढत नाही, पण क्रिस्टल कंपनीच्या कारभार किती क्रिस्टल आहे याचा पण भंडाफोड आज नाही उद्या मी करणार आहे. त्याचबरोबर भतीजाचा किती भात कोणी खाल्लेला आहे त्याची पण माहिती उघड करणार आहे. काही कांदिवली मालाडचे आमदार आहे
ते पण वेगळे पद्धतीने काहीतरी बोलत राहत आहे. ते रात्री कुठे जात आहे, दुपारी कोणाबरोबर बसताय, त्यांचे जवळचे लोक ईडीच्या मार्फत किती तुरुंगात आहे, त्यांच्याकडून काय काय त्यांनी घेतलेलं आहे, किती घेवाणदेवाण झालेली याची पण माहिती येणाऱ्या काळामध्ये स्पष्टपणे सांगू. आता राजकारण करण्याची आमची इच्छा नाही, पण ते सांगताय की नवाब मलिक हे कुठेतरी दबावाखाली बोलत आहे. दबाव आल्यानंतर लोक गप होत आहे, दबाव आल्यानंतर कधी बोलत नाही. आणि 2 दिवसापासून माझा राजीनामा मागताय, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताय, राज्यपाल महोदयाकडे जात आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की देशात मोदी ॲक्ट नावाचा कुठला कायदा आलाय काय? त्या कायद्याची अंमलबजावणीचे अधिकार सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयाला देण्यात आलेले आहे काय? जर मोदी ॲक्ट आला असेल, अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल महोदयाकडे असेल, तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. मला वाटते जे मुद्दा उपस्थित करतो त्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. हे जे साठवण करणारी जी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते साठवण काळाबाजार करण्यासाठी जे लोक पुढे जात आहे त्यांना वाचवण्याचा धंदा कुठेतरी भाजपवाल्यांनी बंद केला पाहिजे. राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल, रेमडेसिवीर लोकांना भेटेल, केंद्र सरकारकडून जे दुर्लक्षित विषय होत आहे ते कुठेतरी ते त्याच्यात लक्ष देतील. मला वाटते विषय समोर आल्यानंतर कुठेतरी केंद्राच्या पण सरकार जागे झालेलं आहे. आम्ही पुन्हा सांगतो की हा जे राजकीय विषय आहे हे पॅन्डेमिकच्या सिच्युएशन बदलल्यानंतर निश्चित रूपाने लोकांना उत्तर देऊ. पण हे जे सगळं नंदुरबार, जळगाव, धुळेमध्ये चाललं आहे त्या बाबतीत आपल्याला सगळ्या आदेशच्या कॉपी पण देतो आहे, फोटो पण देतो, व्हिडिओ पण देतो. आता इन्क्वायरी नंदुरबारमध्ये सुरू झालेली आहे. जे कोणी चूक करत असेल निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होते. जो मुद्दा आहे की अशा पद्धतीनं रेमडेसिवीर जे आहे ते इतकं महत्वाचं औषध आहे, एखादा भाजपचा पदाधिकारी असं हजारो पद्धतीनं वाटत असते आणि ते राज्य सरकारला उपलब्ध होत नाही. नाही, ते माझं एकच म्हणणं आहे की जो विषय मी मांडला होता की कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते. असं आहे की महाराष्ट्र सरकारने परमिशन दिल्यानंतर देऊ दमनच्या FDAने अडवला, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. हे सगळं असताना भाजपचे नेत्यांना एक्सपोर्टचा स्टॉक कसा भेटतो, ते वाटप कसा करताय, ते कुठेतरी कसं विकताय, हा सगळा बेकायदेशीर काम त्या लोक करत होते. सरकारला बदनाम करण्यासाठी 2-3 नेते त्यांचे ॲक्टिव्ह होते. हा सगळा बेकायदेशीर कारभार ते करत असताना आता सगळे पुरावे व्हिडिओ समोर आले, स्टॉक घेऊन फोटो त्यांनी स्वतः काढलेला आहे, वाटप करण्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे. तिकडचे आमदार जे यांच्यासमोर विजयी झाले त्यांनी तक्रार केलेली आहे. कलेक्टरकडे कारवाईसाठी कमिशनर साहेबांनी पत्र पाठवलेलं आहे. मला वाटते आता याच्यात हे जे बेकायदेशीरपणे सगळं महाराष्ट्रामध्ये काम सुरू होता यापुढे कोणी करण्याची हिंमत करणार नाही. आणि येणारे 1-2 दिवसामध्ये रेमडेसिवीरचा साठा मोठ्या संख्येने पण उपलब्ध होत आहे आणि हे तुटवडा लवकरच संपेल आम्हाला अपेक्षा आहे. प्रामुख्याने रेमडेसिवीरचा जो साठा होता, निर्यातदार कंपन्या होत्या, निर्यातीवर बंदी घातल्यानंतर तो साठा त्या कंपन्यांकडे होता. त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशात कुठेही विकण्याची परवानगी नव्हती. मात्र राज्य सरकारने या संदर्भात जेव्हा पत्र दिलं की आम्हाला हा साठा हवा आहे, त्या कंपनीने अद्यापही तो साठा दिला नाही. म्हणजे एकीकडे अधिकृतपणे राज्य सरकारने साठा मागूनही कंपनी साठा देत नाही, तर दुसरीकडे त्याच्या आधीच असा बाजारात म्हणजे काही नेत्यांकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो साठा उपलब्ध होतोय. तर या प्रकरणी या नेत्यांवर आणि या कंपनीवरही कारवाई झाली पाहिजे. हे निश्चित रूपाने जे FDAचे कमिशनर आहे त्यांनी जळगावच्या कलेक्टरला या प्रकरणाबाबत इन्क्वायरी करून कारवाई करण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहे. नंदुरबारच्या कलेक्टरला, जळगावच्या आमदारांनी पण ही मागणी केलेलीच आहे. मी जो मुद्दा उपस्थित केला होता की आपल्याला रेमडेसिवीरचा साठा जो एक्सपोर्टसाठी आहे, एक्सपोर्ट बंदी केल्यानंतर केंद्र सरकार कुठेतरी अडवते. म्हणजे देऊ दमन इकडच्या FDA, महाराष्ट्र सरकारच्या FDAने त्यांना परवानगी दिल्यानंतर ते सांगताय तुम्हाला महाराष्ट्राला देता येत नाही. जो माझा विषय होता कुठेतरी
हा स्पष्ट झालेला आहे. आमचा उद्देश कोणाला बदनाम करणे किंवा केंद्र सरकारवर निशाणा साधणं नव्हता. आमचा उद्देश इतकंच होता की जी अडवणूक जे एक्सपोर्ट करणारे जे लोक आहे, उत्पादन करणारे जे लोक आहे, ज्यांना जी अडवणूक होते कुठेतरी ते अडवणूक थांबली पाहिजे. पण अजून ते अडवणूक थांबलेली नाही. ब्रूक फार्माने अजून औषधं दिली नाही किंवा BDR नावाची एक कंपनीला ऑर्डर देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून पण काही साठा अजून उपलब्ध झालेला नाही. काल माझी माहिती आहे हिमाचलच्या एका कंपनीला त्यांनी संपर्क केल्यानंतर त्याला ऑर्डर देण्यात आलेलं आहे. जे अडथळे जे आत्ता निर्माण होत आहे, आता हिमाचलवाले अडथळे निर्माण करतील काय मला माहीत नाही, पण दीव दमनच्या FDA कडून अजून या कंपन्यांना परवानगी देण्यात आली नाही. केंद्रशासित प्रदेश असताना बहुतेक कंपनी गुजरातमध्ये आणि दीव दमनमध्ये आहे. त्यांची अडवणूक जर तिकडचे FDAची लोक करत असतील तर निश्चित रूपाने आमच्याकडे साठा येऊ नये. कुठेतरी डाव या राज्यात किंवा या देशात सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं का की रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्रात प्रमोट करणं आणि पाठीशी घालण्याचं काम फडणवीस करतात? ज्या पद्धतीने रात्री ते गेले, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी ते भांडले, काहीतरी काळाबेर त्याच्यात आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आता ज्या पद्धतीने त्या ब्रूक फार्माच्या कंपनीच्या मालकाच्या बाजू ते घेत होते, तर जळगाव, धुले, नंदुरबार हे सगळे भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या औषधं एक्सपोर्टच्या औषधं लोक विकताय, त्याचा पुरवठा भाजपचे लोक करताय. ब्रूक फार्माची ते औषधं आहे म्हणजे कुठेतरी काळा बाजार ब्रूक फार्माचे लोक करताय. हे आता तिकडे पण वलसाडमध्ये पण त्यांचे काही अधिकारी त्यांना अटक करण्यात आलेला आहे. म्हणजे साठे बाजार काळा बाजार करण्याचं काम ब्रूक फार्मा कंपनी करते आणि त्याच्या पाठराखण जर 2-2 विरोधी पक्षनेते करत असतील मग याच्यातून काय अर्थ निघते? काहीतरी काळाबेर याच्यात आहे हे स्पष्ट आहे. राजेंद्र शिंदे यांचा दावा होता की हे राज्य सरकारलाच मिळणार होतं. नेमकं काय आहे यातला? राज्य सरकारने याला ऑर्डर दिलेलं आहे की आम्हाला द्या, तुम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून द्या. पण देऊ दमनच्या FDA त्याला परवानगी देत नाही. म्हणजे कुठेतरी मी जे बोलत होतो अडवणूक होते ते आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. भाई एक दुसरा मुद्दा आहे की अमित शहा यांचं एक वक्तव्य आलेलं आहे. ते म्हणाले की ही जी आघाडी बनली ही अपवित्र आघाडी आहे आणि याचा काही भरोसा नाही. 15 महिने 16 महिने सरकार सुरू आहे, चालत आहे. लोकांचे प्रश्न हा सरकार कुठेतरी सोडवत आहे. भाजपवाल्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही हे सत्य झालेलं आहे. कोविडच्या काळामध्ये बेछूट आरोप करणे, सरकारवर बिनआधाराचे आरोप करणे, सरकारला बदनाम करण्याचा कारभार भाजपचे लोक करत होते. आता पवित्र अपवित्र म्हणजे यांच्याकडे गंगाजल आहे. ते कोणाचं वर टाकले ते पवित्र होऊन जात आहे. ते स्वतः सांगत आहे की वालिया कोलीला वाल्मिकी करण्याची ताकद हा भाजपमध्ये आहे. आता अपवित्र लोकांना पवित्र करण्याचा उद्योग पवित्र अपवित्र तेच करू शकत आहे. 3 पक्षाच्या सरकार हे जनहिताचं हे सरकार काम करते. कोरोना असताना गंभीरतेने या प्रश्नाकडे लक्ष देणारा एकच सरकार असेल तो महाराष्ट्राचं सरकार आहे. पवार साहेब कुठेतरी या सर्व प्रकारावरून नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं की राजकारण नाही झालं पाहिजे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ही त्यांची भूमिका. स्पष्ट रूपाने आमची पक्षाची भूमिका तीच आहे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकसंग येऊन कुठेतरी हे विषय हाताळले पाहिजे. आता जेव्हा वॅक्सिन मिळत नव्हती आम्हाला, निश्चित रूपाने जनतेसमोर विषय आणणं हे आमची जबाबदारी आहे. रेमडेसिवीरवर राजकारण आम्ही सुरू केलेलं नाही. हा राजकारण कुठेतरी भाजपच्या लोकांनी सुरू केल्यानंतर सत्य जे परिस्थिती आहे ते जनतेसमोर ठेवणं हे आमची जबाबदारी आहे आणि सत्य आम्ही ठेवतोय. आम्ही राजकारण करत नाही. लोकांनी याच्यावर राजकारण बंद केलं पाहिजे. उलट बसून कुठेतरी काही एखादा मदत होऊ शकते तर त्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. पण तशी भूमिका लोक घेत नाही, नुसतं राजकारण करता हे सत्य आहे. काल केंद्र सरकारने एक निर्णय दिलाय की 18 वर्षांच्या वरती सुद्धा 1 तारखेपासून लस उपलब्ध होणार आहे. जी मागणी खरं तर आधीपासूनच केली जात होती पण सरकारने उशीर केला असं वाटतंय का? कारण की भाजपचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे अशा पद्धतीच्या मागणीचा विचार झाला. असं आहे, सुरुवातीपासून 18 वर्षाच्या वरच्या लोकांना औषध दिली पाहिजे ही मागणी होती. पण कुठेतरी पहिले फ्रंटलाईन वर्करला देण्याचा निर्णय झाला.
मग 60 वर्षाच्या वय मर्यादा ठेवण्यात आली, मग त्याला कमी करून 45 करण्यात आली, मग आता 1 मे पासून 18 करण्यात आली. सुरुवातीपासून हे ठेवता आलं असता, पण ज्या पद्धतीने औषधं हे म्हणजे लस एक्सपोर्ट करण्यात आली, आधी 2च कंपनी करतील, इतरांना परवानगी देऊ नये किंवा इतर कंपन्यांना येण्यासाठी आपण मार्ग उघडा करू नये, ही भूमिका केंद्राने घेतली होती. जर सुरुवातीलाच की एक्सपोर्ट आम्ही करणार नाही, जे कंपनी उत्पादन करू इच्छिते ते सर्वांना परवानगी देऊ, मला वाटते जर ही भूमिका आधीपासून घेतली असती तर या देशामध्ये अर्धेपेक्षा जास्त लोकसंख्येचं लसीकरण झालं असता. पण हळूहळू उशिरा निर्णय होत आहे, त्यामुळे कुठेतरी आता कंट्रोल करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. नावभाई, शेवटचा प्रश्न. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत तन्मय फडणवीस, त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय, त्यांनी लस घेतली, पण त्या पद्धतीनं केंद्र सरकारचा नियम आहे 45 वर्षाच्या वयाच्या वरतीच लोकांना लस उपलब्ध होते, आणि त्यामुळे कुठेतरी एक वाद निर्माण झालाय, कारण की अशा पद्धतीनं कमी वयाच्या नातेवाईकाला लस देणं कितपत योग्य आहे? हे बघा, असं आहे की शोभाताईचा नातू आहे, मला वाटते त्यांनी लस घेऊन स्वतःच फोटो टाकलेला आहे. आता 18 म्हणजे 45 वर्षाच्या खालचे लोकांना हे मज्जाव आहे. ते फ्रंटलाईन वर्कर आहे की नाही. मग कुठेतरी त्यांनी एकतरी त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने सगळे नियम बाजूला ठेवून हे कुठेतरी लसीकरणचं काम केलं असेल, किंवा केंद्राने सांगितलेलं आहे की कोमॉर्बिड एखादा पेशंट असेल तर त्याला आपण देऊ शकतो. या कोमॉर्बिडच्या आधार घेऊन बऱ्याचशा बोगसगिरी लोकांनी केलेली आहे. हे देवेंद्रजीच्या हा भावाचा मुलगा असेल किंवा गुजरातमध्ये सर्रास या प्रकारचे कमी वयातले लोक लसी घेता असे सगळे सर्टिफिकेट व्हायरल होत आहे. हे योग्य नाही. मला वाटते जर एखादा डॉक्टरनी कोमॉर्बिडच्या सर्टिफिकेट त्यांना दिलं असेल तर निश्चित रूपाने याची चौकशी करून जे याच्यात दोषी असतील, चूक केली असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाई, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस रेमडेसिविर को लेकर राजनीति छिड़ी है और बीजेपी के विधायक के कार्यालय से इस तरीके से मिल रही है, ऐसा आप देश में कोरोना के मरीजों की संख्या 2,70,000 के करीब पहुंच रही है और हर दिन 10-15% वृद्धि हो रही है, और महाराष्ट्र में भी आंकड़ा 60,000 से ज़्यादा है. आज से 3 दिन पहले हमने एक मुद्दा उठाया था कि महाराष्ट्र में रेमडेसिविर उपलब्ध नहीं हो रही है. एक्सपोर्ट पर पाबंदी लगाने के बाद जिन कंपनियों को बेचने के लिए परमिशन नहीं थी, उन्हें हमने महाराष्ट्र को दवाई दी जाए ये हमने परमिशन दी, लेकिन कहीं ना कहीं उन्हें महाराष्ट्र को दवा देने से रोका जा रहा है. ये बात साफ हो गई कि देव दमन के एफडीए ने कहा कि आप महाराष्ट्र को दवा नहीं दे सकते, ब्रूक फार्मा को. इस तरह से और कंपनियों पे दबाव डाला गया, और 3 दिन पहले ये मामला सामने आने के बाद लगातार बीजेपी अलग तरीके से इसके अंदर भूमिका ले रही है. ब्रूक फार्मा के मालिक को बचाने के लिए विपक्ष के नेता स्वयं दोनों पुलिस स्टेशन में जाते हैं, लेकिन मैं आप लोगों को कागजात और सारी जानकारी देता हूँ, वीडियो भी देता हूँ. जो दवा सिर्फ एक्सपोर्ट की जा सकती थी ब्रूक फार्मा की, वो भारतीय जनता पार्टी के एक पूर्व विधायक हैं जो पिछली बार अंबरनेर से भारतीय जनता पार्टी के टिकट पे चुनाव लड़े. हीरा ग्रुप नाम की उनकी कंपनी है, हीरा एग्जीक्यूटिव नाम का उनका होटल है, हीरा के नाम से शराब का ठेका उनका चलता है. ये उनके होटल में स्टॉक उन्होंने सार्वजनिक रूप से लोगों को दिखाने का काम किया. वीडियो हमारे पास है जिसमें लोगों को वे बांट रहे हैं. 8 तारीख के दिन ये काम चौधरी बंधुओं की तरफ से किया गया, फिर 12 तारीख के दिन किया गया. हम ये सवाल पूछना चाहते हैं कि ब्रूक फार्मा को 17 तारीख से पहले कोई भी परमिशन दी गई थी क्या देश में बेचने की?
या हीरा ग्रुप के पास कोई फूड एंड ड्रग का लाइसेंस है या उन्होंने एजेंसी ली थी क्या? ये सारे सवाल खड़े हुए हैं। अनिल भाई दास पाटिल जो हमारे पार्टी के विधायक है, उन्होंने भी 14 तारीख को मंत्री महोदय को कंप्लेंट की है कि जलगांव, धुलिया और नंदुरबार में ब्रुक फार्मा की रेमडेसिविर बेची जा रही है। हमारी जानकारी है कि ब्रुक फार्मा की दवा ये भारतीय जनता पार्टी के नेताओं ने लिया, सूरत में भी बांटा, महाराष्ट्र के नंदुरबार में भी 700 इंजेक्शन बांटे गए, लेकिन 20,000 से अधिक इंजेक्शन ये हीरा ग्रुप के माध्यम से काला बाजार करके लोगों को लूटा गया। शिरीष चौधरी ही मंत्री महोदय के पास दरेकर जी को लेकर आए थे कि परमिशन दी जाए। 17 तारीख को परमिशन दी गई, लेकिन कंपनी ने कहा कि हम 50,000 नहीं 8,000 दे पाएंगे। पहले 60,000 देने की बात कर रहे थे। और उसके बाद दमन के एफडीए ने, दीव दमन के एफडीए ने कहा कि आप महाराष्ट्र को नहीं दे सकते। हमने मुद्दा उठाया था कि महाराष्ट्र में कमी है और केंद्र की सरकार रोक रही है। एक्सपोर्ट के ये रेमडेसिविर बनाने वाली अधिकतम कंपनियां ये दीव दमन या गुजरात में है। और संकट के समय भी अगर केंद्र शासित प्रदेश का कोई अधिकारी कहेगा कि महाराष्ट्र को नहीं दिया जा सकता, तो हम जो कह रहे थे वो पूरी तरह से सच्चाई है। जिस तरह से नंदुरबार की घटना सामने आई, उसके बाद कल जो फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के कमिश्नर हैं, उन्होंने जिला अधिकारी नंदुरबार को पत्र लिखा है कि इस घटना की जो बिना लाइसेंस के दवाएं बांटी गई, बेची गई, स्टोर की गई, उसकी जांच करके कार्रवाई हो। विधायक जी ने भी मांग की है। हमें आशा है कि निश्चित रूप से इस सारे मामले में जांच करके कार्रवाई की जाएगी। लेकिन पिछले 3-4 दिन से हमने मुद्दे की बात की थी, लेकिन भारतीय जनता पार्टी मुद्दों को भटका रही थी। पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर रही है, राज्यपाल महोदय के पास जा रही है। स्टॉक नहीं मिल रहा है, केंद्र सरकार रोक रही है, यही हमारा ये आरोप था। जो कागज के आधार पे सारी चीजें साफ हो रही है, लेकिन भारतीय जनता पार्टी कहीं ना कहीं परेशान है। हम उनसे पूछना चाहते हैं कि देश में कोई मोदी एक्ट नाम का कानून आया है जिसमें राज्य में मंत्रियों को केंद्र सरकार के खिलाफ बोलने का अधिकार खत्म हो गया है? क्या मोदी एक्ट के इम्प्लीमेंटेशन का अधिकार राज्यपाल महोदय जी को दे दिया गया है? हमें तो जानकारी नहीं कि कोई मोदी एक्ट आया है या इन्फोर्समेंट एजेंसी राजभवन हो गई है। हमें लगता है कि लोकतंत्र में आवाज को दबाने का काम अलग अलग तरीके से होता है। 2 दिन से कह रहे हैं कि नवाब मलिक के दामाद को पकड़ लिया है, इसलिए नवाब मलिक केंद्र के खिलाफ बोल रहे हैं। अगर किसी को पकड़ा जाता है, केंद्र की एजेंसी दबाव में आके बोलना बंद करता है। मैं दबाव में आके बोल रहा हूँ ऐसा नहीं, वो अपनी जगह मामला है। मैंने पहले दिन कहा कि जो भी न्यायालय में होगा कानून अपना काम करेगा। हमने उस पर राजनीति गलत पकड़ा, सही पकड़ा, कभी बहस नहीं की। न्यायालय में मामला है, चलेगा। लेकिन जो नेता मुझ पर सवाल उठा रहे हैं, मैं आज राजनीति नहीं करना चाहता। एक विधायक जी हैं क्रिस्टल कंपनी के मालिक, उनका कितना कामकाज क्रिस्टल है, पेंडेमिक खत्म होगा तो लोगों के सामने लाएंगे। भतीजा बिल्डर से कितना भात खाया वो भी लोगों को बताएंगे। और जो कांदीवली के विधायक अतुल जी हैं, उनकी चाल चलन कैसे है, कैसे कदम आगे रखते हैं, पीछे ले जाते हैं, सुबह कहाँ बैठते हैं, शाम में कहाँ बैठते हैं, रात में कहाँ बैठते हैं, उनसे संबंध रखने वाले कौन कौन से बिल्डर जेल में हैं, आज ये विषय बोलने का नहीं है। निश्चित रूप से पेंडेमिक है, राजनीति नहीं होगी, लेकिन इन सारे लोगों का भी जानकारी आप लोगों को जैसे ही पेंडेमिक खत्म होगी कागज सहित देंगे। मोदी एक्ट कोई बना नहीं, राज्यपाल महोदय को, राजभवन को कोई इम्प्लीमेंटेशन करने का कोई अधिकार नहीं। बोलने का मेरा मौलिक अधिकार है, हम बोलेंगे। और हम जो बोलते हैं वो जनहित में। हमने रेमडेसिविर का मामला उठाया, हमने जो भी मामला उठाया ऑक्सीजन का, लोगों को राहत देने के लिए, राजनीति के लिए नहीं, ये स्पष्ट है। नवाब भाई, एफडीए मंत्री हैं, वो 2 चीजें कह रहे हैं। पहला तो कि जो भी कंपनियों ने पहले कमिटमेंट किया था ज्यादा रेमडेसिविर सप्लाई करने के लिए,
लेकिन दूसरे स्टेट्स में भी उसी तरीके से केसेस बढ़ रहे हैं, इसलिए उसमें कमी आई है। उन्होंने ये कहा कि केंद्र से कोई दबाव आया है, ऐसी जानकारी मेरे पास नहीं है कि नहीं, उनकी क्या जानकारी है मुझे नहीं, लेकिन मुझे ये जानकारी है कि आदेश देने के बाद जो केंद्र शासित प्रदेश है दमन दीव, वहाँ के एफडीए ने कहा कि आप महाराष्ट्र को नहीं दे सकते। उस समय तक सभी लोग देने के लिए आनाकानी कर रहे थे। और ब्रुक फार्मा का तो सारा मामला शक के घेरे में है, संदेह के घेरे में है। उनकी दवाई 3 जिलों में बिक रही थी 8 तारीख के बाद से। उनकी दवाई बीजेपी के कार्यालय में स्टॉक नजर आ रहा था। हमें लगता है वही 60,000 देने की बात कर रहे थे, फिर 8,000 दे पाएंगे कह रहे थे। हमें लगता है वो 60,000 भारतीय जनता पार्टी ने अपने पोजीशन में लेके कुछ बांटा है, कुछ बेचा है, ये सच्चाई है। ब्रू फार्मा को लेकर के आपने कहा, लेकिन एफडीए मिनिस्टर, चूंकि ये ऑन रिकॉर्ड वो कह रहे हैं कि राज्य में किसी को प्राइवेट बांटने की, बेचने की कोई परमिशन इसीलिए नहीं दी गई है। लेकिन लगातार ये स्टॉक बीजेपी के नेता हीरा एग्जीक्यूटिव के होटल में लोगों को दिखा रहे हैं। वहाँ के वीडियो भी मैं आपको दूंगा। भाईदास पाटिल जो हमारे विधायक है, उन्होंने लिखित कंप्लेंट की है मंत्री महोदय को। जिला अधिकारी को एफडीए के कमिश्नर साहब ने पत्र लिख के कल ही कहा है कि जो भी ये घटना हुई 8 तारीख के दिन की, 12 तारीख के दिन की, बांटने की, बेचने की, इसकी जांच करके कार्रवाई करें। तो हमें लगता है कि सरकार ने कोई परमिशन नहीं दी थी, लेकिन ब्रुक फार्मा और भारतीय जनता पार्टी के लोगों ने गैर कानूनी ढंग से, ना उनके पास स्टॉक का लाइसेंस था, ना बेचने का, ना ब्रुक फार्मा के पास एक्सपोर्ट की दवाओं को भारत में बेचने का परमिशन था, ना महाराष्ट्र में बेचने का। 8 और 12 तारीख के वीडियो और फोटोज मैं आपके हवाले करता हूँ। थैंक यू। ये सब मैं सेट देता हूँ आपको, फोटो और व्हिडिओ भी देता हूँ। शॉर्ट्स घ्या ना त्या फोटोचे. फोटो देतो ना मी तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट घ्या ना. कॅमेरा पे शूट करतो अमित शॉर्ट ऐसे पकड़े दोनों ठीक आएगा. हाँ मैं कलर फोटो देता हूँ ना, तो आप लोग कलर है तो मंगाओ ना. तुमको उस पे देता हूँ ना, प्रिंट आउट नहीं निकलेगा ना. मैं आपको व्हाट्सएप पे कलर फोटो देता हूँ, वीडियो देता हूँ, सब देता हूँ ना. ये सब कागजात देता हूँ, जरा उनको बुलाओ. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे